महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा शहरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। धुळे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य ज्योती बारेला यांनी शहरातील विद्याविहार कॉलनीत गुजराथी यांचा लाडू तुला करून आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ सोनावणे, साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, घोडगाव ग्रामपंचायत ते उपसरपंच किशोर दुसाने यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पक्ष हा परिवार असतो, पक्ष म्हणजे एक कुटुंब असतो आणि या कुटुंबातलाच आपला एक माणूस असा ज्यावेळी जिव्हाळा निर्माण होतो त्यावेळी नेता आणि कार्यकर्ता याच्यामध्ये घट्ट असं एक निष्ठा हा शब्द जो आपण हिंदीमध्ये वापरतो त्या पद्धतीने तो एक निर्माण होतो। आज ज्योतिताई बारेला पावला यांनी या ठिकाणी माझा सत्कार केला, केक कापला, त्याच पद्धतीने लाडू तुला केली, त्याचा एक विशेष आनंद होतोय। घरी देखील एक वही तुला आमच्या कार्यकर्त्यांनी चाहत्यांनी केली। या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझी जबाबदारी वाटते, जे येऊन शुभेच्छा देतात त्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, अशा प्रकारची भावना, एक संवेदना, एक चेतना निर्माण होते आणि तो वात्सल्य निर्माण झालं पाहिजे। कार्यकर्ता आणि नेता यांच्या हृदयातलं वात्सल्य अत्यंत महत्त्वाचं आहे। आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मी मानणार नाही, कारण कुटुंब आहे ते, पण त्यांच्याबद्दल एक कृतज्ञतेची भावना मी व्यक्त करतो। चांगल्या पद्धतीने सर्व सकाळपासून कार्यक्रमाचं आयोजन झालं, शेकडो कार्यकर्ते, माझ्यावर प्रेम करणारे अरुणभाई मित्रमंडळ वगैरे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याचप्रमाणे या तालुक्यातील जे मोठे नेते आहेत ते सर्व नेते उपस्थित होते। ज्योतिताईंचं विशेष मी आभार मानेन की त्यांनी या ठिकाणी हा जो कार्यक्रम आयोजित केला, त्यामुळे मला विशेष आनंद होते। ज्योतिताई, त्यांच्याबद्दल देखील या संवेदना मी व्यक्त करतो, आभार शब्द वापरत नाही। खूप खूप शुभेच्छा। आज आपले चोपडा तालुक्याचे लाडके नेते आदरणीय भाईसाहेब यांचा वाढदिवसानिमित्त विद्याविहार कॉलनीमध्ये आम्ही लाडू तुला आणि काही असं सत्कार वगैरे भाईसाहेबांचा ठेवला होता। यासाठी तालुक्यातील बरीचशी मंडळी, शेतकरी मंडळी, आता पावसाचे दिवस सुरू असताना भाईसाहेबांवर प्रेम करणारी मंडळी आज चोपडा तालुक्यामध्ये आनंदाने, उत्साही आणि आज त्यांनी सण साजरा केला। अशा पद्धतीने भाईसाहेबांचा वाढदिवस साजरा करत आहेत। हे पाहिल्यानंतर असं कळतं की भाईसाहेबांना मानणारा वर्ग हा चोपडा तालुक्यात फार मोठा आहे आणि भाईसाहेबांवर भरभरून प्रेम करणारे चोपडा तालुक्यामध्ये खूप मोठा वर्ग आहे आणि सगळ्यांचे आभार मानते आणि भाईसाहेब आज आमच्याकडे येऊन गेले त्याचा आनंद आहे। धन्यवाद।